टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात फिरत असताना पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यांची दाहकता स्पष्टपणे दिसून येते आहे। कारण या हल्ल्यांमुळे झालेले नुकसान हे स्पष्टपणे दिसून येते। त्याचबरोबर जी जीवितहानी झालेली आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये जो गोळीबार सुरू आहे किंवा ड्रोनच्या माध्यमातून जे हल्ल्याचे प्रयत्न सुरू आहेत, शिवाय तोफगोळे डागले जात आहेत, तसाच प्रयत्न राजौरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा झाला आणि राजौरीच्या अगदी मध्यभागी असणाऱ्या शहरापर्यंत जे नुकसान आहे ते स्पष्टपणे आता दिसून येते। कारण राजौरीच्या मी मध्य बाजारपेठेमध्ये उभा आहे आणि इथे जे दुकानांचे शटर्स आहेत ते सुद्धा पूर्णपणे तुटलेले पाहायला मिळत आहेत। ते तुटून आता बाजूला पडलेले होते, मात्र इथल्या दुकानदारांनी आतमध्ये जे साहित्य आहे ते वाचवण्यासाठी हे शटर्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये इथे चिटकवून ठेवलेले असलेलं पाहायला मिळत आहे। मात्र याच्या बाजूला जी एक इमारत आहे त्या इमारतीच्या संपूर्ण काचा फुटून रस्त्यावरती विखुरल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। त्या रस्त्यावरती ज्या काचा पाहायला मिळत आहेत त्या इथल्या झालेल्या शेलिंगमुळे म्हणजे तोफगोळे जे डागले गेले त्यामुळे झालेलं जे नुकसान होतं ते सुद्धा हे आता स्पष्टपणे दिसून येते। बाजारपेठेचा हा सगळा परिसर आहे, रहदारीचा परिसर आहे आणि पहाटेच्या सुमारास पाकिस्तानच्या हद्दीतून येणारे जे तोफगोळे आहेत ते या परिसरामध्ये पडले। त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र ड्रोन हे हवेतच भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं निष्क्रिय केले, निकामी केले। मात्र शेलिंग जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये पडले। खालच्या बाजूला पाहतोय की फक्त 1-2 दुकानं नाहीत तर जवळपास 15 ते 20 दुकानांना या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळते। दुकानांचे जे शटर्स आहेत ते पूर्णपणे डॅमेज झालेले आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे आणि आता हे सगळे दुकानदार या दुकानातील साहित्य वाचवण्यासाठी किंवा सुरक्षित ठेवण्यासाठी हे शटर्स तात्पुरत्या अवस्थेमध्ये लाकडाच्या सहाय्यानं किंवा वेगवेगळ्या सहाय्यानं चिटकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून आतलं साहित्याची नासधूस होऊ नये। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की ही जी आर्मी कंटोनमेंट एरियाला प्रामुख्यानं टार्गेट जे आहे ते पाकिस्तानच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या परिसरामध्ये जे काही हल्ले होत आहेत त्यातला एक हल्ला हा आर्मीच्या परिसरामध्ये पडलेला होता आणि तिथून ही मोठी भिंत जी आहे ही भिंत पूर्णपणे कोसळल्याचं पाहायला मिळतं आहे। ही भिंत आर्मीच्या कंटोनमेंट एरियाची आहे आणि इथे जो एक हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर ह्या सगळ्या भिंतीचं बांधकाम जे आहे तो तुटून खाली पडलं आणि त्यानंतर या सगळ्या दुकानांना मोठी इजा झाली। मोठी इजा म्हणजे एकाही दुकानाचं शटर हे शिल्लक राहिलेलं नाही आणि आता हे सगळ्या दुकानदारांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळतं। पुढच्या अगदी खालपर्यंत जेवढी दुकानं या सगळ्या रांगेत पाहायला मिळतात ते सगळ्या दुकानांच्या शटरला पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि इथल्या सगळ्या लोकांमध्ये एक भीतीचं आणि तणावाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। राजौरीच्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या आपण फिरतोय, इथल्या लोकांच्या मनात भीती आहे आणि त्यामुळे लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत। मात्र जे नुकसान रात्रभरामध्ये झालेलं आहे ते सुद्धा लोकांना काळजी देणारं ठरतंय। कारण रात्रभरामध्ये धमाक्यांचे आवाज या राजौरीच्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामधून येत होते आणि आता सकाळच्या सुमारास जे हल्ले झालेले आहेत त्या हल्ल्यामध्ये राजौरीतल्या एकूण 3 जणांचा मृत्यू झाला। इथले राजौरीचे जे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी होते त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। मात्र दुकानं त्याचबरोबर घरांचं वस्तीचं मानवी वस्तीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, राजौरी।